कन्या राशीचे जूनचा पहिला आठवडा या 3 मोठ्या घडामोडी तुमचं आयुष्य बदलणार। नमस्कार, आपल्या स्वामीकृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। कन्या राशीच्या माझ्या अत्यंत प्रिय आणि लाडक्या भाविकांनो, आजचा हा व्हिडिओ केवळ एक राशी भविष्य नाही, तर तुमच्या आयुष्यातील एका नव्या संघर्षाची आणि मोठ्या विजयाची सुरुवात आहे। जून महिन्याचा हा पहिला आठवडा तुमच्यासाठी अत्यंत संवेदनशील, भावनिक आणि तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून, अनेक महिन्यांपासून तुमच्या मनामध्ये जी घालमेल सुरू आहे, जी भीती आहे, जी अस्वस्थता आहे, त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। आज आपण अशा 3 मोठ्या घडामोडींविषयी बोलणार आहोत, ज्या घडामोडी तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार आहेत। काही गोष्टी अशा घडणार आहेत ज्या ऐकून तुमच्या डोळ्यातून आनंदाश्रू येईल, तर काही गोष्टी अशा असतील ज्या तुम्हाला वेळीच सावध राहण्याचा इशारा देतील। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये केवळ 3 घडामोडीच नाही, तर मी तुमच्यासाठी 2 असे विशेष आणि वेगळे भाग जोडले आहेत, जे तुमच्या आयुष्याला एक वेगळी दिशा दाखवतील। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी खाली कमेंट बॉक्समध्ये ओम श्री स्वामी समर्थ किंवा तुमच्या कुलदैवताचे नाव लिहून आपली उपस्थिती नक्की नोंदवा। चला थेट जाणून घेऊया त्या सर्व प्रवासाबद्दल। कन्या राशीच्या माझ्या सुज्ञ भावांनो आणि बहिणींनो, तुमचा स्वभाव हा मुळातच अत्यंत सोशिक, कष्टाळू आणि दुसऱ्यांचा विचार करणारा आहे। तुम्ही स्वतः उपाशी राहाल, स्वतः दुःख सहन कराल, पण तुमच्या जवळच्या माणसाला, तुमच्या कुटुंबाला कधीही कमी पडू देणार नाही। पण कधी-कधी मनामध्ये एक प्रश्न येतो ना, की मी सगळ्यांसाठी एवढं करतो, सगळ्यांचा विचार करतो, पण माझ्या पाठीवर मायेचा हात ठेवायला कोणीच का पुढे येत नाही? जेव्हा मला गरज असते तेव्हा सगळेजण पाठी फिरवून का उभे राहतात? हाच प्रश्न आज तुमच्या मनाला पोखरत आहे। पण काळजी करू नका, हा जूनचा पहिला आठवडा तुमच्या या सर्व वेदनांवर फुंकर घालण्यासाठी येत आहे। ग्रहमान बदलत आहेत, नशिबाची चक्रे फिरत आहेत, आणि म्हणूनच या 3 मोठ्या घडामोडी तुमच्या आयुष्यात दस्तक देत आहेत। पहिली सर्वात मोठी घडामोड तुमच्या कौटुंबिक आणि भावनिक आयुष्याशी संबंधित आहे। गेल्या काही काळापासून तुमच्या घरात, तुमच्या नात्यांमध्ये एक प्रकारचा दुरावा आला आहे। जी माणसं कधी काळी तुमच्या शब्दाला मान देत होती, तीच माणसं आज तुमच्याकडे संशयाने पाहत आहेत किंवा तुमच्या भावनांची कदर करत नाहीयेत। तुम्ही एखाद्यावर जीवापाड प्रेम करता, त्याच्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावता, पण बदल्यात तुम्हाला काय मिळते? केवळ उपेक्षा, अपमान आणि मानसिक त्रास। जूनच्या या पहिल्या आठवड्यात तुमच्या नात्यांमधील हाच पडदा दूर होणार आहे। तुमच्या घरातील किंवा नातेवाईकांमधील जी व्यक्ती तुमच्या विरुद्ध होती, जी तुमच्याबद्दल गैरसमज पसरवत होती, त्या व्यक्तीला स्वतःच्या चुकीची जाणीव होणार आहे। हा काळ तुमच्या घरात सुख आणि शांती परत आणणारा ठरेल। पण लक्षात ठेवा, जेव्हा ती व्यक्ती आपली चूक मान्य करून तुमच्याकडे येईल, तेव्हा तुमचा अहंकार बाजूला ठेवून तिला माफ करायला शिका, कारण क्षमा करणे हेच कन्या राशीच्या माणसाचे सर्वात मोठे वैभव आहे। नात्यांमधील हा बदल तुमचे मन हलके करेल आणि तुम्हाला एक मानसिक आधार देईल। दुसरी मोठी घडामोड तुमच्या आर्थिक परिस्थितीशी आणि रोजगाराशी संबंधित आहे। पैसा येतो पण टिकत नाही, ही तुमची सगळ्यात मोठी तक्रार आहे। एका हाताने पैसा येतो आणि दुसऱ्या हाताने नको तिथे खर्च होऊन जातो। कधी आजारपण, कधी कोणाचे लग्न कार्य, किंवा कधी अचानक उद्भवणारे संकट, यामुळे तुमची साठवलेली पुंजी संपून जाते। तुम्ही रात्रीचा दिवस करून मेहनत करता, प्रामाणिकपणे काम करता, पण तरीही पदरात अपेक्षेप्रमाणे यश पडत नाही। काही वेळा तर असे वाटते की नशीबच आपल्यावर रुसले आहे। पण माझ्या कन्या राशीच्या मित्रांनो, जूनचा हा पहिला आठवडा तुमच्या आर्थिक अडचणींवर मात करण्याचा मार्ग दाखवणार आहे। जर तुमचे कुठे पैसे अडकले असतील, जर तुम्ही कोणाला उसने पैसे दिले असतील आणि तो परत करत नसेल, तर या आठवड्यात थोडे प्रयत्न करा, तुमचे पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे। नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल। जे अधिकारी आजपर्यंत तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते, त्यांना तुमची किंमत कळेल। व्यवसायात देखील नवीन ग्राहकांशी संपर्क येईल। मात्र इथे एक सावधगिरी बाळगायची आहे। या आठवड्यात कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर किंवा अगदी जवळच्या मित्रावरही पैशांच्या बाबतीत अंधश्रद्धा ठेवून विश्वास ठेवू नका, अन्यथा फसवणूक होऊ शकते। तिसरी आणि सर्वात महत्त्वाची, हृदय पिळवटून टाकणारी घडामोड म्हणजे तुमच्या आत्मसन्मानाचे पुनरुत्थान। कन्या राशीची व्यक्ती ही अत्यंत स्वाभिमानी असते। कोणासमोर हात पसरणे किंवा कोणाकडे गयावया करणे तुमच्या रक्तामध्ये नाही, पण गेल्या काही दिवसात परिस्थितीने तुम्हाला इतके हतबल केले आहे की तुम्हाला स्वतःच्या क्षमतेवरच शंका येऊ लागली आहे। तुम्ही डिप्रेशनमध्ये गेला आहात, एकटेपणा जाणवत आहे, रात्री झोप येत नाही, डोक्यात सतत विचारांचे चक्र सुरू असते की माझं पुढे काय होणार, मी या संकटातून कधी बाहेर येणार? हा जूनचा पहिला आठवडा तुमच्या या मानसिक कोंडीतून बाहेर काढणार आहे।
तुमच्या मनातील ही भीती दूर होईल आणि तुमच्यामध्ये एक नवीन ऊर्जा, एक नवीन आत्मविश्वास निर्माण होईल. तुम्ही पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून झेप घेण्यासाठी सज्ज व्हाल. समाजात तुमचे नाव, तुमची प्रतिष्ठा पुन्हा एकदा सन्मानाने घेतली जाईल. ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखले होते, ज्यांनी तुमची लायकी काढली होती, त्यांना तुमच्या कर्तृत्वातून असे चोख उत्तर मिळेल की त्यांची बोलती बंद होईल. आता वळूयात आपल्या अत्यंत महत्त्वाच्या आणि वेगळ्या चौथ्या भागाकडे, जो आहे तुमच्या आयुष्यातील कर्माचा हिशोब आणि छुपे शत्रू. माझ्या कन्या राशीच्या प्रिय लोकांनो, तुम्ही नेहमी विचार करता की मी कधीही कोणाचे वाईट चिंतले नाही, कोणाचा हक्क हिरावून घेतला नाही, तरीही माझ्याच वाट्याला इतकी संकटी का येतात? हा भाग तुमच्या याच प्रश्नाचे उत्तर देणार आहे. या पहिल्या आठवड्यात तुम्हाला अशा काही लोकांचे खरे चेहरे समोर येतील ज्यांना तुम्ही आपले मानले होते. तुमच्या पाठीमागे तुमच्याच नावाने खोट्या अफवा पसरवणारे, तुमच्या यशावर जळणारे आणि तुम्ही संकटामध्ये असताना दुरूनच तुमची गंमत पाहणारे छुपे शत्रू उघडे पडतील. निसर्गाचा नियम आहे की जो जसे करेल तसे भरेल. आजपर्यंत ज्यांनी तुमच्या साधेपणाचा गैरफायदा घेतला त्यांना त्यांच्या कर्माची फळे मिळायला याच आठवड्यात सुरुवात होणार आहे. तुम्हाला स्वतःहून कोणाचाही बदला घेण्याची गरज पडणार नाही, कारण काळ आणि परिस्थिती स्वतः त्यांचा हिशोब चुकता करेल. हा भाग तुम्हाला हे शिकवण्यासाठी आहे की प्रत्येकावर डोळे झाकून विश्वास ठेवणे आता बंद करा. लोकांची पारख करायला शिका आणि आपल्या मनातील गुप्त गोष्टी, आपल्या भविष्यातील योजना कोणाजवळही बोलून दाखवू नका. तुमचा हाच संयम तुम्हाला भविष्यात होणाऱ्या मोठ्या नुकसानीपासून वाचवणार आहे. आरोग्याची गुपिते आणि मानसिक शांतीचा मार्ग. गेल्या काही महिन्यात सततच्या दगदगीमुळे, टेन्शन्समुळे तुम्ही स्वतःच्या शरीराकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. कधी छातीत धडधडणे, डोके दुखणे किंवा विनाकारण अस्वस्थ वाटणे या गोष्टी तुमच्यासोबत घडत आहेत. तुम्ही कुटुंबाची काळजी घेण्यात इतके व्यस्त झाला आहात की स्वतःचे जेवण, स्वतःची झोप याकडे तुमचे लक्षच नाही. जूनचा हा पहिला आठवडा तुम्हाला स्वतःसाठी वेळ देण्याची आग्रहाची विनंती करत आहे. ग्रह सांगतात की जर तुम्ही आत्ताच आरोग्याकडे लक्ष दिले नाही तर जुने आजार पुन्हा डोके वर काढू शकतात. या आठवड्यात तुम्हाला पैशांपेक्षाही जास्त मानसिक शांतीची गरज आहे. दिवसातील फक्त 10 मिनिटे शांत बसून नामस्मरण करा किंवा ध्यान करा. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा. मनातील नकारात्मक विचार आणि भूतकाळातील कटू आठवणींना मनातून कायमचे बाहेर काढून टाका. जेव्हा तुमचे मन शांत होईल तेव्हाच तुमचे शरीर तुम्हाला साथ देईल आणि तुम्ही तुमच्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचू शकाल. हा भाग तुमच्या आयुष्यात एक नवी संजीवनी घेऊन येणार आहे. भावनिक साथ. माझ्या लाडक्या प्रेक्षकांनो, ही वेळ रडण्याची नाही तर लढण्याची आहे. देव जेव्हा संकटे देतो तेव्हा तो आपल्याला तोडण्यासाठी नाही तर आपल्याला घडवण्यासाठी देत असतो. तुमच्या आयुष्यात आलेली ही वादळे तुम्हाला उद्ध्वस्त करायला आलेली नाहीत, तर तुमच्या वाटेत आलेला कचरा साफ करायला आलेली आहेत. या जूनच्या पहिल्या आठवड्यात जेव्हा या घडामोडी घडतील तेव्हा स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. तुमचे आई-वडील, तुमचे कुटुंब हीच तुमची खरी संपत्ती आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील हसूच तुमचे देय असले पाहिजे. आता मला एका गोष्टीचे प्रामाणिकपणे उत्तर द्या. तुम्ही कधी कोणाचे वाईट केले आहे का? नाही ना? मग देव तुमचे वाईट कसे करू देईल? त्या परमेश्वरावर, त्या स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवा. हा आठवडा तुमच्यासाठी एका नव्या प्रकाशाची किरण घेऊन येत आहे. हा व्हिडिओ फक्त पाहून सोडून देऊ नका, तर यातील प्रत्येक शब्द तुमच्या मनात साठवून ठेवा. मला खात्री आहे की हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनातील नैराश्य नक्कीच कमी झाले असेल. तुम्हाला आतून एक नवी ताकद मिळाली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल, तुमच्या भावनांना या व्हिडिओने स्पर्श केला असेल, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि माझ्या कन्या राशीच्या भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही सध्या कोणत्या समस्येचा सामना करत आहात? तुमची नशिबाशी लढाई कुठे थांबली आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. मी स्वतः तुमच्या प्रत्येक कमेंट वाचणार आहे आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण यापुढेही मी तुमच्यासाठी अशीच नशिबाची दारे उघडणारी माहिती घेऊन येत राहीन. नेहमी हसत रहा, पॉझिटिव्ह रहा. तर हे होतं आजचं राशी भविष्य, आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि प्रगतिकारक जावो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.